बहीण योजना लाडक्या बहिणींनो, खुशखबर खुशखबर खुशखबर, अत्यंत आनंदाची बातमी समोर आली लाडक्या बहिणींनो, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत बसला होता. 16वा हप्ता म्हणजेच ऑक्टोबर महिन्याचा हप्ता नेमका कधी भेटणार आहे. आणि मी तुम्हाला वारंवार सांगत होतो लाडक्या बहिणींनो की तुम्हाला या आठवड्यामध्ये पैसे भेटणार आहेत, हप्ता वाटप होणार आहे. त्याचे GR पण या ठिकाणी लवकरात लवकर येणार आहे. तर या ठिकाणी आनंदाची बातमी समोर आली आहे. GR या ठिकाणी प्रसिद्ध झाला आहे. वितरणाचा GR तुम्हाला आलेला आहे. नेमका किती लाडक्या बहिणींना पैसे भेटणार आहेत, कुठला भेटणार आहेत, सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि बघा, ज्या गोष्टी आपण सांगतो बऱ्याच लोकांचा या ठिकाणी विश्वास बसला नव्हता की या ठिकाणी हप्ता येणार का नाही, पण आपण ठामपणे सांगत होतो लाडक्या बहिणींनो की यावेळेस तुम्हाला हप्ता लवकरात लवकर भेटणार आहे. ऑक्टोबर महिन्याचा हप्ता तुम्हाला लवकरात लवकर भेटणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, एक महत्त्वाची बातमी तुम्हाला या ठिकाणी मी सांगत आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे. आणि एक लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, ही खुशखबर तुम्हाला सगळ्यात फास्ट स्वरूपात आपण देत आहोत. थोडं ऑफिसमध्ये असल्यामुळे या ठिकाणी वेळ झाला, तर या ठिकाणी बऱ्याच वेळापूर्वी हा GR आलेला आहे. पण आता सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. तर कोणत्या लाडक्या बहिणीला हा हप्ता भेटणार आहे, कोणत्या लाडक्या बहिणीला नाही भेटणार आहे, सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. आणि वितरणाचा GR काय असणार आहे तुम्हाला दाखवणार आहे. चला तर वेळ न लागेल तर व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे वितरणाचा हा जो GR आलेला आहे तुमच्या समोर या ठिकाणी दिसत आहे. लाडकी बहीण योजना 29 ऑक्टोबर म्हणजे आजचा हा लेटेस्ट GR असणार आहे. आणि सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे 2-3 महिन्यापासून एकच गोष्ट होत आहे, तो म्हणजे सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग यांच्यातर्फे हा GR प्रसिद्ध होत आहे. बाकीच्या विभागातले जे ओपन म्हणजे आपण ओपन कॅटेगरीचा GR असतो आणि दुसरा असतो तो म्हणजे आदिवासी विभागाचा, हा दोन्ही GR या ठिकाणी येत नाहीत. हा एकच GR येतो आणि त्याच्यानुसार वाटप सुरू होते. तर त्याच्यानुसार बघा हा पहिला GR या ठिकाणी आलेला आहे. आणि बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आता विश्वास पटला असेल, आपण एकमेव असेल महाराष्ट्रामध्ये की जे ठामपणे सांगत होतो तुम्हाला यावेळेसचा हप्ता लवकरात लवकर वाटप होणार आहे आणि GR पण लवकर येणार आहे. बऱ्याच ठिकाणी म्हटलं जात होतं की तुम्हाला हप्ता हा पुढे जाईन, उशिरा वाटप होईल, पण या ठिकाणी आपण सांगत होतो की या आठवड्यामध्ये तुम्हाला वाटप होणार आणि GR पण या ठिकाणी आलेला आहे. आता वाट बघूया आपण की कधी हा वाटप होणार आहे, याच्याबद्दल पण तुम्हाला ही सगळी गोष्ट सांगणार, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक व्हायचा आहे. आणि बघा लाडक्या बहिणींनो, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय GR आहे ते आपण बघूया. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2025-26 आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबतचा हा GR आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग यांच्यातर्फे हा GR प्रसिद्ध झालेला आहे. त्याच्यानंतर बघा काय किती रुपये जमा झाले, ते आपण किती रुपयाचा GR यांनी प्रसिद्ध केला हे अगोदर आपण बघूया. सगळ्यात सुरुवातीला तुम्ही या ठिकाणी बघू शकता लाडक्या बहिणींनो, शासनाचा निर्णय काय झालेला आहे हे बघा. लाडकी बहीण योजनामध्ये जवळजवळ ह्या 2,960 कोटी रुपये या ठिकाणी या विभागाला भेटत असतात. त्या विभागातल्या त्या पैशापैकी 410.31 कोटी म्हणजे 410 कोटीचा हा GR या ठिकाणी भेटलेला आहे लाडक्या बहिणींनो. एक अत्यंत आनंदाची बातमी म्हणजे मागच्या वेळेस बघा 2-3 महिन्यापासून या ठिकाणी खूप कमी पैसे वाटप होत होते, कारण की जून, जुलै, ऑगस्ट या 2-3 महिन्यामध्ये खूप कमी लाडक्या बहिणींना म्हणजे जवळजवळ 26 लाख लाडक्या बहिणींना पैसे भेटत नव्हते. पण यावेळेस हा 410 कोटी रुपयापर्यंत हा निधी पोहोचलाय. म्हणजे एक महत्त्वाची बातमी आपण म्हणू शकतो त्याला, की निधीमध्ये तुमच्या वाढ झालेली आहे. बऱ्याच लाडक्या बहिणींना या ठिकाणी हप्ता भेटणार आहे. पण या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच प्रश्न विचारतील की सर आमचा तर KYC झालेला नाहीये, सर आमचे पती नाही आहेत, वडील नाही आहेत, आमची KYC झाली नाही, मग आम्हाला हा ऑक्टोबरचा हप्ता भेटणार आहे का नाही. तर लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, 100% तुम्हाला हा हप्ता भेटणार आहे. तुम्हाला मी अगोदर पण सांगितलं होतं की जर तुम्हाला हप्ता वाटप हे जर निधी हा जो हप्ता आहे तो जर 18 नोव्हेंबरच्या अगोदर भेटला तर 100% सगळ्यांना पैसे भेटणार म्हणजे भेटणार. ज्या ज्या लाडक्या ताईंना हप्ते भेटले होते मागचे ते हप्ते सगळ्यांना आता यावेळेस पण हप्ता भेटणार आहे. तुम्ही KYC जरी नसली केली तरी तुम्हाला हप्ता भेटणार आहे. तर एक छोटा तुम्हाला प्रश्न विचारतो लाडक्या ताईंनो, ते म्हणजे तुम्हाला हा जो मागचा हप्ता आहे तो भेटला होता का? तुमचं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचं आणि तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते जमा झालेत पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. 15वा हप्ता जर भेटला असेल तर तुम्हाला 100% लाडक्या ताईंनो ही हप्ता पण भेटणार आहे. आणि ज्या लाडक्या ताईंना 15वा हप्ता भेटला नाही, अशा बरेच लाडक्या ताई आहेत ज्यांना 12वा, 13वा, 14वा हप्ता भेटला नाही आणि 15वा हप्ता भेटला नाही, अशा लाडक्या ताईंना काय नेमकं करायचं ते पण तुम्हाला सांगणार आहे. तुमचं नाव, जिल्हा पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता लाडक्या ताईंनो 410 कोटी रुपयांचा GR या ठिकाणी प्रसिद्ध झालेला आहे. आता बऱ्याच लाडके ते म्हणतील की सर तुम्ही जे सांगतात ते अगोदरच ॲडव्हान्समध्ये सांगतात आणि ते सगळ्या गोष्टी खरी होतात. तर लाडक्या बहिणींनो बघा, आपण या ठिकाणी मेहनत करत असतो. सगळ्याला माहिती आहे की आपण ज्यावेळेस व्हिडिओ बनवतो, महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं आपलं हे लाडक्या बहिणीचं चॅनल आहे आणि आपण माहिती गोळा करून किंवा माहिती वेगवेगळ्या मंत्रीसाहेब असतील, उपमंत्री, मुख्यमंत्री त्यांच्या PNना वगैरे कॉन्टॅक्ट करून किंवा जे पत्रकार आहेत त्यांच्याशी चर्चा करून या ठिकाणी मी माहिती जमा करत असतो आणि तुम्हाला सांगत असतो. त्याच्यामुळे आपल्याकडे लेटेस्ट बातम्या अगोदर येतात. बघा GR हे तुम्हाला आत्ता आज आलेला आहे, पण त्याच्या अगोदरच मी तुम्हाला
तुम्हाला एक मागच्या शुक्रवार शनिवारपासूनच सांगतोय की लाडक्या बहिणींनो ह्या आठवड्यामध्ये म्हणजे ह्या आठवड्यामध्ये तुम्हाला हप्ता जमा होणार आहे. मागच्या आठवड्यात सांगितलं होतं की पुढच्या आठवड्यात हप्ता जमा होणार आहे. अशा स्वरूपाच्या बातम्या यायला सुरू झाल्या होत्या. ते तुम्हाला मी सगळ्यात सांगितलं होतं. पण बऱ्याच लोकांचा विश्वास नाही पटला. बऱ्याच लोकांना वाटलं की सर हप्ता वाटप नाही होणार, पुढच्याच महिन्यात जाणार आहे. पण लाडक्या बहिणींनो बघा आता आज आहे 29 तारीख. 29 तारीख जरी म्हणलं आज जी आर जर आला या 2-3 दिवसात पुढच्या 2-3 असं समजून की लगेच जी आर आला म्हणजे उद्या वाटप होईल असं नाही. अजून 2-3 दिवस आपल्याला वाट बघायची आहे. एक पुढच्या काही 2-3 दिवसामध्ये तुम्हाला हप्ता वाटप व्हायला पाहायला मिळेल. तर लाडक्या बहिणींनो एक महत्त्वाची ही बातमी तुम्हाला सांगितली. सगळ्याला आता आनंद झाला का? पटपट कमेंट बॉक्सवर सांगायचं सर्वांना आनंद झाला आहे का? आणि एक लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो बऱ्याच लाडक्या बहिणींना माहीत नसेल तर हे एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यांना वडील नाही आहेत, पती नाही आहेत, त्यांचं नेमकं काय करायचं आहे त्याच्याबद्दल पण आपण सरकारकडे मागणी करत आहोत. स्वतः या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब असतील, उपमुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेबांना पण भेटायचा मी प्रयत्न करणार आहे. आणि बऱ्याच लोकांच्या मोठे मोठे मंत्री जे आहेत त्यांच्या PA बरोबर मी चर्चा करत आहे की ज्या लाडक्या ताई पात्र असून देखील त्यांना KYC करता येत नाही, त्यांना नेमकं काय करायचं आहे. पात्र असून पण त्यांना KYC करता येत नाही आहे. ज्या लाडक्या अशा ताई आहेत त्यांना पती नाही आहेत, वडील नाही आहेत, त्यांनी नेमकं काय करायचं. अशा काही लाडक्या ताई आहेत की ज्यांच्याकडे असा स्वरूपाचा एरर येतो की त्यांचा आधार कार्ड टाकलं की असा एरर येतो की तुमचं नावच यादीमध्ये नाही आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा लाडक्या ताईंनो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच लाडक्या ताईंनी KYC मध्ये चुका केल्यात तर त्यांचं नेमकं काय होणार आहे. त्यांना KYC करताना प्रॉब्लेम येत आहेत. बऱ्याच लाडके ताई म्हणत असेल की सर आम्ही चुका झाल्यात आमच्याकडून, मग आम्ही नेमकं काय करायचं. तर त्या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी सरकारपुढे मांडत आहोत, खंबीरपणे मांडत आहोत. त्याच्यामुळे सर्वांनी सपोर्ट करायचा आहे. बघा आपल्या चॅनलच्या माध्यमातून खूप मोठी क्रांती होत आहे लाडक्या ताईंनो, तुम्हाला खूप मोठी मदत होत आहे. त्याच्यामुळे सर्वांनी सपोर्ट करायचा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायचा लाडक्या ताईंनो. म्हणजे काय होतं सरकारपर्यंत आपल्या ह्या मागण्या ज्या आहेत त्या पोहोचतील. त्याच्यामुळे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाडक्या ताईंनो असा मेसेज कोणत्या कोणत्या लाडक्या ताईंना येते पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स सांगायचं आहे. म्हणजे कोणता मेसेज आहे बघा, ज्यावेळेस तुम्ही KYC करता सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीमध्ये समाविष्ट नाही असा जर तुम्हाला मेसेज येत असेल तर त्या लाडक्या ताईंना पण आपण या ठिकाणी मदत करणार आहोत. जे तुमच्या जिल्ह्यामधलं काय महिला व बालविकास विभाग असतो त्या विभागामध्ये जाऊन तुम्हाला लवकरात लवकर याच्यावर काय करायचं आहे, याची तक्रार करायची आहे. सांगायचं आहे की आमच्या सगळ्या गोष्टी पात्रते बसत असताना देखील आम्हाला KYC करता येत नाही. तर लवकरात लवकर अशा कोणी लाडके असेल कमेंट बॉक्सवर सांगायचं आहे. आणि ही जी खुशखबर आली आहे सगळ्यांना, GR या ठिकाणी प्रसिद्ध झाला. पहिला GR बघा, आता 2 GR यायला खूप गरजेचं आहे. यावेळेस जर 2 GR आले तर खूप महत्त्वाचं होणार आहे. कारण की मागच्या 2 महिन्यापासून काय व्हायला लागलेत, फक्त एकच GR येतो आणि बाकीचे 2 GR येत नाहीये. तर ते GR पण येणं खूप गरजेचं आहे लाडके बहिणींनो. तुम्हाला सगळ्याला वाटत असेल की सर याचा काय फायदा होतो, 2 GRचा काय फायदा होतो. त्याच्यानुसार काय होतं, किती वितरण झालंय त्या महिन्यामध्ये, किती वितरण होणार आहे, हे सगळ्या गोष्टी क्लिअर होतात. त्याच्यामुळे आता मधल्या काही गोष्टी असतात त्या समजतात आम्हाला. पण GR जर आला तर अजून एक्झॅक्टली तुम्हाला ते पुराव्यासहित दाखवतं. त्याच्यामुळे तुम्हाला सांगण्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट आहे. आणि GR मध्ये लाडक्या ताईंनो यावेळेस पण तुम्हाला एक मधली गोष्ट सांगतो, भरपूर साऱ्या लाडक्या ताईंना एक्स्ट्रा म्हणजे अजून जास्त या ठिकाणी संख्या वाढणार आहे आणि बऱ्याच लाडक्या ताईंना या ठिकाणी पैसे वाटप होणार आहेत. एक महत्त्वाची मधली गोष्ट सांगतोय. आता निवडणुका पण सगळ्यांना माहीत आहे, निवडणुका जवळ आल्यात आणि सरकार आपल्याला नक्कीच या ठिकाणी फायदा करून देणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. आणि कुणाकुणाला 16वा हप्ता पाहिजे पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव, जिल्हा सांगायचं आहे. इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.